जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी श्रीमती कोकिळा ढाके, वय वर्ष 68. मी पुण्यामध्ये राहते. अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाचे श्लोक स्पर्धा 2026 या जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये मी तिसऱ्यांदा सहभागी होते. याचा मला अतिशय आनंद आहे. ताईंनी आबालवृद्धांसाठी प्रत्येकाला समजेल अशा भाषेमध्ये एकेका श्लोकाचे जे व्हिडिओ केले आहेत हे छोटे असले तरी अतिशय प्रभावी आहेत आणि त्यातला 108व्या क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा व्हिडिओ मला अधिक भावला आहे. तो श्लोक असा: सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे, क्रिये वीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी. तुटे वाद संवाद तो हितकारी म्हणजे जिथे वाद संपुष्टात येतो, संपतो, त्या ठिकाणी संवाद सुरू होतो. हे शेवटचं चरण असलेलं पंचक समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये घेतलेलं आहे. तर या श्लोकामध्ये समर्थांनी मानवी जीवनासाठी आवश्यक महत्त्वपूर्ण अशा 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. संगतीचं महत्त्व आणि परिणाम, सज्जनांच्या सहवासाने होणारं वर्तनातील इष्टपरिवर्तन, ज्याला समर्थांनी क्रियापालट कृतीबदल असं म्हटलेलं आहे. क्रियापालट झाल्यानंतर भक्तिमार्गाकडे होणारी वाटचाल. भक्तिमार्ग म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट, चांगला विचार, चांगला मार्ग, त्याकडे होणारी आपली वाटचाल. आणि मग त्यातूनच उक्तीपेक्षा कृती केव्हाही श्रेष्ठ आणि वादापेक्षा संवाद हा सर्वांसाठी सर्वार्थाने हितकारी, कल्याणकारी असतो, ही आलेली जाण. या व्हिडिओमध्ये ताईंनी ज्येष्ठांबरोबर मुलांना सहभागी करून त्यांच्यासह श्रोत्यांशी जो संवाद साधलेला आहे, त्यात एकाच पोपटाच्या 2 पिलांची सांगितलेली गोष्ट ही अतिशय संस्कारक्षम अशी आहे. त्या पोपटाच्या 2 पिलांपैकी एक आश्रमात जाऊन पडतं तर दुसरं पोहोचतं चोर दरोडेखोराच्या घरी. आश्रमामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत तिथला पोपट, या नमस्कार, आपलं स्वागत, मी आपली काय सेवा करू शकतो, अशा गोड भाषेमध्ये तो तिथे आलेल्यांचं स्वागत करतो. तर चोराकडे असलेला पोपट मात्र, कोण आपण, कशासाठी आला, तिथे काय काम आहेत, आल्या पावली परत जा, नाही तर बघा. म्हणजे तो स्वागत करणं तर बाजूलाच राहिलं, पण तो त्यांना आजसुद्धा येऊ देत नाही. शिव्यांची लाखोली वाहत तो त्यांना धुडकावून लागतो. तसं पाहिलं तर एकाच आईची ही 2 पिलं आहे. मग त्यांच्या वागण्या बोलण्यात एवढी तफावत का? तर याचं उत्तर एकच: दोघांना जो सहवास लाभलेला आहे आणि त्या सहवासातून जे संस्कार लाभले त्याचा हा परिणाम. आपले जे सगळे संत आहे, या संतांनी सुद्धा संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कदा दुर्जनाची, असा आग्रह धरला आहे. आणि तुकाराम महाराज तर म्हणतात, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला. अनुराधाताई म्हणतात की सुसंगती केवळ माणसाचीच असली पाहिजे का? तर नाही. ग्रंथ जे आहे, ग्रंथही आपले चांगले मित्र होऊ शकतात. ग्रंथांच्या प्रभावाने आयुष्यावर चांगला परिणाम झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये आहे. संस्कारक्षम वयामध्ये तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना ज्योतिबा फुलेंना थॉमस पेन यांचं द राईट्स ऑफ मॅन हे पुस्तक वाचायला मिळालं. महात्मा गांधींना त्यांच्या मित्राने जॉन रस्किन यांचं अनटू द लास्ट हे पुस्तक वाचायला दिलं. आणि वीर सावरकर यांनी जोसेफ मॅझेनीचं चरित्र वाचलं. आणि या तिघांवरती या ग्रंथ वाचनाचा खूप परिणाम झाला. त्यांना त्यांच्या कार्याची दिशा या वाचनातून मिळाली. त्यांचं जीवन याच्यातून बदललं. आणि या फक्त ग्रंथवाचन करून ते थांबले नाही, तर त्यानुसार त्यांनी कृती केली आणि मग त्यांचं जीवन जे आहे हे सर्वार्थाने बदललं. ते केवळ बोलत बसले नाही, कारण विनाकारण बोलणारे, बडबड करणारे जे आहेत
ते फक्त वाद निर्माण करतात आणि त्यात संवाद तर बाजूलाच राहतो. जे क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे हे समर्थांनी सुद्धा अनेक श्लोकांमधून आपल्याला पटवून दिलेलं आहे. अनुराधाताई फक्त मनाच्या श्लोकांवरती व्याख्यानं देत बसल्याने त्यांनी समाजातल्या प्रत्येक घटकाला सगळ्या स्तरातील लोकांना सहभागी करून घेतलं आणि समर्थांचे जे विचार आहेत ते सोप्या भाषेत अनेक उदाहरणं देऊन सर्वांपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांनी जे व्हिडिओ केले हे अतिशय स्तुत्य आहे. आपणही आपला खारीचा वाटा त्यामध्ये उचलावा असं मला वाटतं. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे श्लोक किंवा हे व्हिडिओ जर आपण पोहोचवले तर निश्चितच त्यांच्या कार्यात आपला थोडासा वाटा आपल्याला उचलता येईल. म्हणजे उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ जे आहे हे सिद्ध होईल. धन्यवाद.